दापोली तालुक्यात काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा दौरा, नागरिकांचे प्रश्न ऐकून समस्याचे त्वरित निराकरण व मार्गदर्शन. माननीय सौ श्रद्धा ठाकूर प्रभारी व माननीय श्रीमती सोनल लक्ष्मण घाग जिल्हा अध्यक्ष उत्तर रत्नागिरी यांनी आज दापोली तालुका दौरा पार पाडला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची व नागरिकांचे मुद्दे ऐकले आणि तातडीने त्यावर उपाययोजना करण्याचे ठाम आश्वासन दिले. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाचे स्थान अधिक बळकट करणे ही सर्वोच्च प्राथमिकता असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये संघटित आणि प्रेमळ भूमिका बजावण्याचे स्पष्ट संकेत दिले. यावेळी प्रमुख उपस्थिती उत्तर रत्नागिरी समन्वयक श्री कातकर साहेब, तालुका अध्यक्ष श्री मंगेश मोरे, उपतालुका अध्यक्ष श्रीकांत मुंगसे, शहर अध्यक्ष श्री राकेश अशोक कदम, माजी शहराध्यक्ष सिराज भाई रखांगे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष श्री मकबूल दिनवारे, महिला उपजिल्हा अध्यक्ष सौ वृषालीताई कदम, NUCI तालुका अध्यक्ष अनुज कदम, NUCI उपतालुका अध्यक्ष वेदांत होळकर, ज्येष्ठ महिला बेलोसे मॅडम, डॉक्टर दांडेकर, OBC सेल्स तालुका अध्यक्ष श्री संजय गुरव, उपशहर प्रमुख श्री विक्रांत शिंदे तसेच काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपस्थितीचे स्वागत उत्साहात केले आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे संघटनात्मक ताकद आणि जनता विश्वासाची नवी ऊर्जा निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले. पत्रकार सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.